एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? तर मी जालिंदर कुले माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे सहर्ष स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण काय घेणार आहोत, एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 2. तर या अगोदर मी सेम चॅप्टरसाठी 2 व्हिडिओ अगोदर टाकलेले आहे यावरती. त्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंट्रोडक्शन आणि फॉर्म्युले, रिक्वायर्ड फॉर्म्युले या एक्सरसाइजसाठी कोणते लागतील ते दिलेले आहेत. आणि सेकंड व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजचा फर्स्ट क्वेश्चन म्हणजे प्रॉब्लेम 1 to 6 मी पूर्णपणे व्यवस्थितपणे एक्सप्लेन केलेला आहे. तर अगोदर ज्यांनी जे अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर ते अगोदर बघून घ्या आणि नंतर हा व्हिडिओ काय करा, स्टार्ट करा. तर चला आजच्या व्हिडिओला काय करूया, सुरुवात करूया. तर बघा क्वेश्चन नंबर 2 काय आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या चॅप्टरमध्ये हाच कॉमन क्वेश्चन असतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर त्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर चला सॉल्व करूया. तर लेट y इज इक्वल्स टू आपण घेणार कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर नेक्स्ट स्टेप काय असते बरं, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा डेरिव्हेटिव्ह होतो dy अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ गिवन टर्म मीन्स कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर आहे. तर काय असतं बरं कॉसचं डिफरन्शिएशन, आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलेले आहे. कॉस एक्स ddx ऑफ कॉस एक्स, तर काय असतं ते मायनस ऑफ साइन एक्स. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन ऑफ एक्स इंटू ddx ऑफ एक्स. तर 11th मध्ये आपण इथपर्यंतच घेत होतो का बरं, इथं व्हेरिएबल फक्त एक्स होता आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 असतो, म्हणून ddx ऑफ एक्स हा 1 असतो म्हणून 1 लिहिला काय आणि न लिहिला काय काही फरक पडत नाही. पण इथे जेव्हा अशी पूर्ण टर्म असते, कारण बघा आपण पॉईंटच तो घेतोय का डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. तर फंक्शनचं फंक्शन असेल तर त्याला काय म्हणलं जातं, कंपोजिट फंक्शन मीन्स अ फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. बरोबर आहे. तर चला सॉल्व करूया. तर बघा कॉसचा डेरिव्हेटिव्ह असेल मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू ddx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर काय होईल बरं, मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲज इट इज. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह होतो 2x प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 0. का बरं, ए स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट टर्म. तर बघा इथं राहील फक्त 2x, तर त्याला समोर घेऊया 2x इंटू साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे काय असेल तुमचं आन्सर. समजतंय. चलो लेट्स सॉल्व द क्वेश्चन नंबर 2. बर 2 रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. तर चला प्रॉब्लेमला काय करूया, सॉल्व करूया. तर लेट y इज इक्वल्स टू आपण घेणार गिवन प्रॉब्लेम रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. तर इथे बघा फॉर्म्युला एक्स रेस टू n पण वापरू शकता, पण त्यापेक्षा सिंपल फॉर्म्युला ddx ऑफ रूट एक्स. तर काय होतं बरं ddx ऑफ रूट एक्स, तर ddx ऑफ रूट एक्स असतो काय 1 अपॉन 2 रूट एक्स. बरोबर आहे. इंटू ddx ऑफ एक्स. तर जर का तुम्ही पुढे सॉल्व करताय तर काय होईल बरं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर वायचा डिफरन्शिएशन येईल dy अपॉन dx इज इक्वल्स टू रूट एक्सचा डिफरन्शिएशन 1 अपॉन 2 रूट एक्स, 2 रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू ddx ऑफ द गिवन रूट. तो ddx ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5. बरोबर आहे. तर काय होईल 1 अपॉन 2 रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू ddx ऑफ ई रेस टू एक्स. तर ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो ई रेस टू एक्स, म्हणून ई रेस टू 3x प्लस 2 इंटू ddx ऑफ द 3x प्लस 2 प्लस ddx ऑफ 5 इज 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज 0. तर चला पुढे सॉल्व करूया. 1 अपॉन 2 रूट ऑफ ई रेस टू 3x प्लस 2 प्लस 5 इंटू ई रेस टू 3x प्लस 2 ॲज इट इज. तर 3xचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2, 2चा डेरिव्हेटिव्ह काय असेल 0 असेल. परत ते सांगतोय डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज 0. म्हणजे 3 जे आहे ते समोर घ्या 3 इंटू
e raised to 3x plus 2 divided by 2 into रूट ऑफ e raised to 3x plus 2 plus 5 हे असेल तुमचं आन्सर. समजतंय? तर चला, जर समजत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक बटन दबाना ना भूलिए. तो चला सॉल्व करूया क्वेश्चन नंबर 3. तर चला सॉल्व करूया क्वेश्चन नंबर 3. तर काय बघा 3 लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ एक्स बाय 2. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन ऑफ एक्स बाय 2. तर काय इन बरं, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इथं फॉर्म्युला रिवाइज करणं गरजेचं आहे. कोणता, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x इंटू डी डी एक्स ऑफ एक्स. बरोबर आहे. तर चला सॉल्व करूया. तर मग काय भेटेल, dy/dx इज इक्वल्स टू लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x म्हणून 1/tan ऑफ एक्स बाय 2 इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा, तर ब्रॅकेटचा म्हणजेच टॅन ऑफ एक्स बाय 2चा. बरोबर आहे. तर ॲज इट इज 1/tan ऑफ एक्स बाय 2 इंटू टॅनचं डिफरन्शिएशन काय असतं बरं, टॅन थिटा. डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन थिटा इज सेक स्क्वेअर थिटा. तर काय होईल इथं, सेक स्क्वेअर एक्स बाय 2 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स बाय 2. तर बरोबर आहे. तर इथं ॲज इट इज ठेवूया सेक स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय टॅन एक्स बाय 2 इंटू डी डी एक्स ऑफ एक्स बाय 2. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2. तर याचा आन्सर असेल सेक स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 2 टॅन ऑफ एक्स बाय. समजतंय? जर का पुढे सॉल्व करायचं असेल तर करू शकता, कारण एक फंडामेंटल आयडेंटिटी यूज होऊ शकते. टॅन स्क्वेअर 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. पण माझ्या मते पुढे सॉल्व करण्याची गरज नाही. तर क्वेश्चन नंबर 4 मी स्किप करतोय का बरं, तो खूप सिम्पल आहे. आपण सॉल्व करूया क्वेश्चन नंबर 5. काय बघा क्वेश्चन नंबर 5 कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बरोबर आहे. तर काय घेणार आपण, नेक्स्ट स्टेप डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होतं बरं, वायचं डिफरन्शिएशन dy/dx आणि कॉट क्यूब म्हणजे अगोदर यूज होणार x⁻n. तर काय असतो x⁻n, x⁻n -1 इंटू ddx ऑफ x. तर यांची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3. कॉट इथं होईल 3 - 1 ब्रॅकेट ॲज इट इज लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू डी डी एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. कंपोजिट फंक्शन ऑफ अनादर फंक्शन. बघा क्यूब, कॉट, लॉग, एक्स क्यूब 4 फंक्शन आहे, मीन्स 4 टाइम्स डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, प्रॉब्लेममध्ये आपण करावाच लागेल. तर बघा 3 कॉट 3 - 2 म्हणजे काय होईल, कॉट स्क्वेअर इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स क्यूब ॲज इट इज. इथं काही चेंजेस होणार नाही इंटू डी डी एक्स ऑफ कॉट एक्स. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर टॅन एक्स असतो. सेक स्क्वेअर एक्स कॉट एक्स सांगा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तर इथं असेल मायनस कोसेक स्क्वेअर ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. बरोबर आहे, इंटू डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. तर चला पुढची स्टेप 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू मायनस ऑफ कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू लॉग ऑफ एक्स क्यूब. तर लॉग ऑफ एक्स क्यूबचा हे लॉग ऑफ एक्स काय असतो, 1/x इंटू डी डी एक्स ऑफ एक्स क्यूब. बरोबर आहे. तर चला पुढे सॉल्व करूया. -3 ॲज इट इज. इथं होईल कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर
log of x cube divided by x cube into ddx of x cube, तर x raised to n म्हणजे होईल 3, x raised to 3 minus 1 म्हणजे किती 2. तर बघा यापैकी काय होऊन जाईल, 2x कॅन्सल होऊन जाईल 3, 3 चा किती होईल -9. इथं भेटेल आपल्याला cot स्क्वेअर log of x cube into cosec स्क्वेअर log of x cube and divided by x. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय? खूप सोपं. तर चला लेट्स सॉल्व दी नेक्स्ट क्वेश्चन. नंबर 6 5 रेस्ट टू साइन क्यूब ऑफ x प्लस 3. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू 5 रेस्ट टू साइन क्यूब ऑफ x प्लस 3. बरोबर आहे. तर चला पुढे सॉल्व करूया. तर येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होईल डिफरन्शिएशन, इथं फॉर्म्युला यूज होईल ddx ऑफ a रेस टू x. तर काय होतं बरं, a रेस टू x log a. बरोबर आहे. तर सॉल्व करूया. yचं डिफरन्शिएशन होईल dy अपॉन dx इज इक्वल्स टू, तर इथं 5 साइन क्यूब ऑफ x प्लस 3 इंटू लॉग ऑफ a म्हणजे लॉग 5 इंटू ddx ऑफ कशाचा, तर साइन क्यूब x प्लस 3. बरोबर आहे. तर पुढे सॉल्व करूया. 5 रेस टू साइन क्यूब ऑफ x प्लस 3 इंटू लॉग 5. तर साइन क्यूब ऑफ x म्हणजे परत x रेस टू n, तर 3 साइन रेस टू 3 मायनस 1x इंटू ddx ऑफ साइन x प्लस 3चं डिफरन्शिएशन काय होऊन जाईल 0. तर हे होईल 5 रेस टू साइन क्यूब ऑफ x प्लस 3 इंटू लॉग 5 इंटू 3 साइन स्क्वेअर ऑफ x इंटू साइन एक्सचं डिफरन्शिएशन होईल कॉस x. तर हे भेटलं आपल्याला आन्सर 3 साइन स्क्वेअर x इंटू कॉस x इंटू 5 रेस टू साइन स्क्वेअर ऑफ x प्लस 3 इंटू लॉग 5. लॉग 5 पाहिजे असेल तर तुम्ही समोर घेऊ शकता. तर चला लेट्स सॉल्व दी नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 8. तर काय बघा क्वेश्चन नंबर 8 लॉग ऑफ कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. तर क्वेश्चन नंबर 7 मी स्किप केला आहे का बरं, तो खूप सिम्पल आहे. तर चला घेऊया क्वेश्चन नंबर 8. तर लेट y इज इक्वल्स टू, आपण घेणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बरोबर आहे. नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर काय होईल इकडे dy अपॉन dx. तर लॉग x, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. तर मी घेणार 1 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू ddx ऑफ कशाचा कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बरोबर आहे. तर इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू कॉसचं डिफरन्शिएशन काय येईल बरं, कॉसचं डिफरन्शिएशन, कॉसचं डिफरन्शिएशन हे असतं मायनस साइन ऑफ एक्स, म्हणून मायनस साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू ddx ऑफ एक्स क्यूब मायनस 5. बरोबर आहे. तर इथं होईल बघा -1, तर साइन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू ddx ऑफ एक्स क्यूब मायनस 5 काय होईल, तर एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x रेस टू 3 मायनस 1 मीन्स स्क्वेअर मायनस 0. तर इथं होईल बघा मायनस ऑफ टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5 इंटू 3x स्क्वेअर. तर फायनल असे आन्सर असेल मायनस 3x स्क्वेअर इंटू टॅन ऑफ एक्स क्यूब मायनस 5. जमेल. खूप सोपं आहे बघा. तर घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम. ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू ई रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर
एक्स रिस्पेक्ट टू एक्स. तर काय होईल dy अपॉन dx इज इक्वल्स टू e रेस टू एक्सचा डिफरन्शिएशन e रेस टू एक्स म्हणून e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी डी एक्स ऑफ कशाचं तर एक्सचं तर 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. तर चला पुढे सॉल्व करूया. तर काय होईल बरं e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डिफरन्शिएशन 3 ॲज इट इज साइन स्क्वेअर एक्स मीन्स 2 साइन रेस टू एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला अप्लाय होईल एन एक्स रेस टू एन मायनस 1 मीन्स 2 साइन रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 इंटू डी डी एक्स ऑफ साइन एक्स मायनस 2 इथे सुद्धा एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन मायनस 1 तर काय होईल 2 कॉस रेस टू 2 मायनस 1 किती होईल 1 एक्स इंटू डी डी एक्स ऑफ कॉस एक्स ब्रॅकेट क्लोज. जर का मी पुढे सॉल्व करतोय तर काय भेटेल e 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू 3 टू जा किती होईल 6 साइन एक्स इंटू साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स 2 टू जा होईल 4 कॉस एक्स इंटू कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन एक्स. बरोबर आहे. तर पुढे सॉल्व करूया बघा e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स ॲज इट इज इथं होईल बघा 6 साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस मायनस प्लस 4 कॉस एक्स इंटू साइन एक्स. तर चला पुढे काय होईल 6 साइन एक्स प्लस 4 कॉस साइन एक्स इंटू कॉस एक्स तर किती होईल ते 10 साइन एक्स इंटू कॉस एक्स मल्टिप्लाय बाय e रेस टू 3 साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 कॉस स्क्वेअर एक्स. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय तर चॅनलला काय करत चला सबस्क्राईब करा आणि जर सेशन आवडलं असेल तर लाईक बटन काय करणार आहात तुम्ही प्रेस करा. चला घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम 11. क्वेश्चन नंबर 10 खूप सोपा आहे तो तुम्ही काय करणार आहात सॉल्व करून बघा. जर काही अडचण आली तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं सोल्युशन पण तुम्हाला देईल पण तुम्ही सॉल्व करून अवश्य बघा. तर बघा क्वेश्चन नंबर 11 बघा टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स 3 फंक्शन्स आहे तर त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला बघायचं आहे. तर लेट y इज इक्वल्स टू टॅन ऑफ कॉस ऑफ साइन एक्स तर काय घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इकडं होईल dy अपॉन dx इज इक्वल्स टू फर्स्ट टॅन एक्सचा डिफरन्शिएशन सेक्स स्क्वेअर एक्स तर आपण घेणार सेक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट कॉस ऑफ साइन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा तर कॉस ऑफ साइन एक्सचा. तर नेक्स्ट स्टेप सेक्स स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू कॉस ऑफ साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय होतं बरं कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स तर इथं येईल मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डी डी एक्स ऑफ कशाचा तर साइन एक्स. तर बरोबर आहे. नेक्स्ट स्टेप घ्या मायनस साइन ऑफ साइन एक्स मी समोर घेतोय इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह. तर काय असतो साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. तर बस फक्त रिअरेंज करूया मायनस कॉस एक्स इंटू साइन ऑफ साइन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर ऑफ कॉस ऑफ साइन एक्स हे असेल तुमचं आन्सर. समजतंय खूप सिम्पल. तर लेट्स टेक दी नेक्स्ट. या क्वेश्चनमध्ये 18 प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत तर ते जे सोपे प्रॉब्लेम आहे ते मी काय करतोय स्किप करतोय ते तुम्ही सॉल्व करणार आहात. काही अडचण आल्यास तर मला कमेंट बॉक्समध्ये काय करा कमेंट करा मी त्याचं सोल्युशन तुम्हाला काय करेल प्रोव्हाइड करेल विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशन. तर आपण काय घेऊया नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 13. तर प्रॉब्लेम नंबर 13 बघा ई रेस टू लॉग इन ब्रॅकेट लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. तर बघा काय होईल बरं तर ई आणि लॉग काय होत असतो कॅन्सल होत असतो. तर इथं राहील वाय इज इक्वल्स टू
log of x bracket square minus log of x square. Differentiate with respect to x. तर बघा इकडे होईल dy अपॉन dx इज इक्वल टू x रेस टू n म्हणजे 2 log x रेस टू किती होईल 2 minus 1 म्हणजेच 1 into ddx ऑफ log x मायनस log x स्क्वेअर. तो log x चा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x म्हणून 1 अपॉन x स्क्वेअर इंटू ddx ऑफ x स्क्वेअर. तर काय होईल बघा 2 log x इंटू log x चं डिफरन्शिएशन होईल 1/x मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. x स्क्वेअरचं डिफरन्शिएशन होईल 2x. तर यापैकी एक x काय होऊन जाईल इथे कॅन्सल होऊन जाईल. 2 अपॉन x कॉमन येईल. तर इथं मी 2 अपॉन x कॉमन घेतो. इथं राहील log x मायनस 1. बस हेच काय असेल तुमचं आन्सर. समजतंय. तर लेट्स टेक दी नेक्स्ट प्रॉब्लेम. 14 काय आहे साइन ऑफ रूट एक्स 4 फंक्शन्स या इथं. तर 4 टाइम्स काय भेटेल डेरिव्हेटिव्ह भेटेल. तर लेट y इज इक्वल्स टू साइन ऑफ रूट एक्स. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर काय भेटेल dy अपॉन dx इज इक्वल्स टू साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स. तर इथं भेटेल आपल्याला कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू ddx ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. बरोबर आहे. तर कॉस साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज इंटू रूट एक्सचं डिफरन्शिएशन काय होतं बरं रूट एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 रूट एक्स इंटू ddx ऑफ एक्स. तर इथं भेटेल 1/2 रूट एक्स म्हणजेच 2 रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू ddx ऑफ साइन ऑफ रूट एक्स. बरोबर आहे. तर इथं भेटेल कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू 1/2 रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू साइन रूट एक्सचं डिफरन्शिएशन. तर साइन रूट एक्सचं डिफरन्शिएशन साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. तर भेटेल आपल्याला कॉस ऑफ रूट एक्स इंटू ddx ऑफ रूट एक्स. बरोबर आहे. तर बघा फर्स्ट टाईम इथे हे झालं. सेकंड टाईम हे इथं भेटतं आहे. थर्ड टाईम आणि फोर्थ टाईम डेरिव्हेटिव्ह आता काय आहे रिमेनिंग आहे. तर इथं घेतो आपण कॉस ऑफ साइन ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय 2 इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स ॲज इट इज इंटू रूट एक्सचं डिफरन्शिएशन 1/2 रूट एक्स. तर हे असेल. एक फायनल स्टेप लिहूया. 2 इंटू 2 4 होईल. तर इथं भेटेल सगळ्यात अगोदर लिहितो कॉस ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स डिवायडेड बाय काय भेटेल 2 2 जा 4 रूट एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय. तो लेट्स टेक दी नेक्स्ट प्रॉब्लेम. काय आहे प्रॉब्लेम नंबर 17 इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर चला सॉल्व करूया. लेट y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. तर काय घेणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचं डिफरन्शिएशन भेटेल dy अपॉन dx इज इक्वल्स टू सगळ्यात अगोदर यूज होणार एक्स रेस टू n म्हणजेच 2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू 2 minus 1 इंटू ddx ऑफ द ब्रॅकेट. तर ब्रॅकेटमध्ये काय आहे लॉग ऑफ लॉग एक्स. तर हे होईल 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू 1 इंटू ddx ऑफ लॉग एक्स 1/log x. तर सॉरी 1/x. तर काय भेटेल 1/log ऑफ लॉग एक्स इंटू ddx ऑफ ब्रॅकेट दॅट इज लॉग ऑफ लॉग एक्स.
बरोबर आहे. तर चला पुढे घेऊ 2 इन ब्रॅकेट लॉग ऑफ नेक्स्ट स्क्वेअर ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स टोटल डिवायडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर इथं काय येईल बरं 1 बाय लॉग एक्स इंटू डी डी एक्स ऑफ लॉग एक्स. तर लास्ट स्टेप इथं भेटेल आपल्याला 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ लॉग एक्स इंटू log x मल्टीप्लाय बाय डी डी एक्स ऑफ लॉग एक्स इज 1 बाय एक्स. तर फायनल स्टेप लिहूया. तर इथं भेटेल आपल्याला 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट लॉग ऑफ लॉग एक्स टोटल डिवायडेड बाय 2 नाही एक्स इंटू लॉग एक्स मल्टीप्लाय बाय लॉग ऑफ लॉग एक्स. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय. चला घेऊया लास्ट प्रॉब्लेम ऑफ द क्वेश्चन. तर काय दिलेलं आहे साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. प्रॉब्लेम दिसायला जरी सिम्पल असला तरी हा प्रॉब्लेम काय आहे कॉम्प्लेक्स टाईपमधले आहे. तर बघा लेट y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर इकडं भेटेल बघा dy अपॉन dx इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स. तर काय होईल एक्स रेस टू n एक्स रेस टू n मायनस 1 म्हणजे 2 साइन ऑफ 2 मायनस 1 म्हणजे 1 इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ साइन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस इथं सुद्धा सेम 2 कॉस ऑफ किती होईल 2 मायनस 1 मीन्स 1 एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ कॉस ऑफ एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. तर पुढे सॉल्व करूया. तर हे भेटेल 2 साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्सचं डिफरन्शिएशन मायनस साइन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. तर 2 इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन 2x मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस 2 इंटू कॉस एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येईल 2x. तर बघा सगळ्या टर्म जवळपास काय आहेत सेम. 2 2 जा 4 इकडे बी होईल 2 2 जा 4 4 प्लस 4 नाहीतर एक स्टेप एक्स्ट्रा लिहू 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर प्लस 2 2 जा 4x साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर मीन्स 4 प्लस 4 किती होईल 8x इंटू साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर. हे असेल तुमचं आन्सर. समजतंय. तर आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणं विसरू नका. तर चला आज इथेच थांबूया. थँक्यू. हॅव अ गुड डे.